नमस्कार. केळी उत्पादकांचा मोठा एल्गार. नंदुरबारसाठी स्वतंत्र बनाना डेव्हलपमेंट बोर्डची मागणी. नंदुरबारला हवे स्वतंत्र केळी विकास मंडळ. मंत्री रक्षाताई खडसे यांना शेतकऱ्यांचे निवेदन. नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्ह्यासाठी स्वतंत्र केळी विकास मंडळ स्थापन करावे, केळीचा दर नंदुरबारमध्येच निश्चित करण्याची व्यवस्था करावी आणि पपई पिकालाही मनरेगा अंतर्गत अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वाढते उत्पादन खर्च, सिंचन, मजुरी, खते, कीटकनाशके, वाहतूक खर्च आणि हवामान बदलामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली. बाहेरील बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे केळीला योग्य दर मिळत नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी नंदुरबारसाठी स्वतंत्र बनाना डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना करून केळी उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, निर्यात, विपणन आणि दर निर्धारणाचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पपई पिकालाही मनरेगा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेत केंद्र व राज्य शासन स्तरावर आवश्यक कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान त्यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा येथे केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपले प्रश्न व सूचना मांडवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KTN न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. KTN न्यूज मराठी, नंदुरबार.